गोकुळ गीते नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम। गीतेंच्या मनधरणीचे सगळे प्रयत्न निष्फळ। कौल माझ्या बाजूने माघार घेतल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका। नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मंत्रालयात दोन्ही नेत्यांची भेट। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीमध्ये तिढा। गोकुळ गीतेंसोबत चर्चा सुरू। नाशिकमधील महायुतीची जागा जिंकण्यासाठी रणनीती आखणार। सकारात्मक निर्णय होईल। मंत्री उदय सामंतांसह गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त। चर्चेसाठी उदय सामंत पुन्हा नाशिककडे रवाना। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली। उद्या नंदनवन बंगल्यावर बैठक होणार। नाशिकमधील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल। व्हिडिओमध्ये हाकेंची एका मोठ्या नेत्यावर टीका। हाकेंचा रोख नेमका कुणाकडे असा प्रश्न। मला डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू। तोडून ओढून व्हिडिओ दाखवले। त्या व्हिडिओशी माझा संबंध नाही, लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण। नाशिकच्या येवल्यामध्ये ठिकठिकाणी भुजबळांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। साहेब निर्णय घ्या असा बॅनरवर उल्लेख। राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे भुजबळांचे कार्यकर्ते नाराज। नवी मुंबईतील कार्यक्रमाला शिंदेंना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज। कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश। कोकण विधान परिषद बिनविरोध होणं संशयास्पद। घोडे बाजाराच्या चर्चांना वाव। स्वतःला वरिष्ठ नेता समजत सुनेत्रा पवारांचं नावही घेतलं नाही। महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका। तर अशा वक्तव्यांना महत्त्व देत नाही, तटकरेंचं प्रत्युत्तर। कोकणची जागा बिनविरोध। आता गोगावले पालकमंत्री व्हावेत। तटकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू। उदय सामंतांची माहिती। तर एकत्र बसून निर्णय घेऊ, तटकरेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना नवनीत राणांचा पूर्णविराम। मी भाजपची प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता, पदासाठी विचारधारा बदलणार नाही, नवनीत राणांची पोस्ट। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात भव्य मोर्चा। जयंत पाटील, राजू शेट्टी यांच्यासह अनेक शेतकरी रस्त्यावर। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। सांगलीमध्ये ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध। नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर मनसैनिकांचं अर्धनग्न आंदोलन। विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी मिळणाऱ्या निधीमध्ये कपात केल्यामुळे मनसे आक्रमक। जिल्हा परिषद कार्यालयाचं गेट तोडून आत जाण्यापासून पोलिसांनी रोखलं। मुंबईमध्ये टँकर असोसिएशनच्या संपाचा दुसरा दिवस। जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाहीच। अनेक टँकर चालकांना जिल्हाधिकारी कार्यालयाची नोटीस। संपामुळे बांधकाम व्यवसायाला फटका। पुणेकरांना 15 तारखेपासून दिवसाआड पाणी पुरवठा होणार। पालिका प्रशासनाकडून पाणी कपात जाहीर। धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे निर्णय। स्विमिंग पूल बांधकामांना पाणी पुरवठा बंद। कोकण मध्य महाराष्ट्रात मान्सूनची आगेकूच। पुढील 2 ते 3 दिवसात राज्याच्या आणखी काही भागात मान्सून दाखल होणार। कोकणाला पावसाचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। बेळगावात मुसळधार पावसाचा हाहाकार। बैलहोंगळ आणि सौदत्तीमध्ये पुरात वाहनं वाहून गेली। रस्त्यावर दुचाकी पकडण्यासाठी चालकांची धावपळ। मुंबईच्या घाटकोपर विक्रोळी परिसरात पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा। पुण्याच्या तळेगाव एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये गॅस गळती। कार्बन डायऑक्साईड गॅस गळतीमुळे 2 मजुरांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। शिर्डी साई मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांवर एफडीएचे छापे। बुरशीयुक्त पेढ्यांबाबत भाविकांच्या तक्रारीनंतर कारवाई। प्रसादाचे नमुने गोळा करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवणार।